मी केला आहे जुगाड म्हणजे काय ते मी तुम्हाला शेअर करते। ही जी चेअर आहे ही 2 वर्षापूर्वी तुटली होती। या चेअरचे जे 2 हात लागलेले होते आणि एक जो हात आहे तो तुटला होता। 2 वर्षापूर्वी नेमकं हे झालं होतं की आमच्याकडे काही गेस्ट आलेले संघटनेचे आणि त्या अगोदर ही चेअर खालती पडली आणि तिचा एक जो भाग आहे, एक जो हात आहे तो तुटून पडलेला आणि तो व्यवस्थित दिसत नव्हता। कोणी आलं तर थोडंसं ऑड वाटायचं घरी। तुम्ही समजू शकता जर घरी कोणी आलं आणि तुटलेलं सामान असेल तर ते कसं दिसतंय। तर त्यासाठी मी एक आरी घेऊन आलेली आहे आणि ती आरी एक कुठल्याही स्टोअरमध्ये तुम्हाला इझी मिळून जाईल। तिकडनं मी आरी घेऊन आली आणि ही कट केली चेअर। कट केल्यानंतर एक जो भाग आहे तो भाग काढायला मला बराच वेळ लागलेला, अक्षरशः दमाला झाला मला, कारण तो जो हात होता, ही जी चेअर आहे ही सागवानची चेअर आहे आणि जो हात होता तो खूप असा जाड आणि टिकाऊ होता। तर तो मी आत्ता इकडनं काढला आहे। बघू शकता व्हिडिओमध्ये तुम्ही केवढी मेहनत लागते। चेअरचं काम झालं, आता आहे बाकी काम वॉश बेसिंगचं। वॉश बेसिंग म्हणजे जे किचनचा वॉश बेसिंग आहे, किचनचं जे सिंक आहे त्या खालतीचा जो पाईप आहे तो तुटलेला, तो पाईप मी घेऊन आलेली, तो केला मी अटॅच झाला। आता माझं लादी वगैरे सगळं पुसून जायला अर्धे कामं तर म्हणजे घरातले आटोपले, दमलेली खूप आहे, चिडचिड पण झालेली आहे माझी बरीच। पण आता चिडचिडीला सांभाळून मला जायचं आहे बाहेर जाऊन येते। बाहेर जायचं कारण म्हणजे घरामध्ये ज्या गोष्टी लागतात त्या स्वतः जाऊन आणलेल्या बऱ्या असतात। ऑनलाईन मी मागवते, पण त्या दिवशी ऑनलाईन मी दूध आणि काही गोष्टी मागवल्या होत्या, दूधही खराब निघालेलं। त्यासाठी विचार केला आहे की म्हणता बाहेर पडते आणि स्वतःच जाऊन घेऊन येते। बघा घरामध्ये सगळं पाणी साचलं आहे, सकाळची वेळ आहे, सकाळी सगळ्या घरामध्ये पाणी साचलेलं होतं। हे की जेव्हा मुलं जातात त्यावेळेस नळाकडे जर लक्ष दिलं नाही तर ते पाणी सिंकमधून बाहेर येतं आणि नेमकं तो प्रकार झालेला आहे। मी आता हा सगळं पाणी काढून घेते। दमलेली तर खूप आहे, पण एक झालं की एक काम वाढलेलं असतं। तर हे काम कंप्लीट झालं आहे माझं आता। आणि आता जी राहिलेली भांडी वगैरे आहे, किचन वगैरे आहे, थोडाफार मी आवरून घेते आणि बाहेर पडायचं पटकन बघते। सकाळची वेळ आहे, सकाळी बरीच कामं पडलेली असतात। तर ही कामं महत्त्वाची नाही आहे माझ्यासाठी आता आहे बाहेर जायचं महत्त्वाचं, कारण पावसाचे दिवस आहेत। पाऊस कधी येतो मुंबईमध्ये, येतो जातो चालू। मी आहे वेस्ट साईडला, पण मी इथे शूट नाही करणार आहे। मी आले बँकेमध्ये, कारण बँकेमध्ये शूट करणं मला योग्य वाटत नाही आहे, मला कम्फर्टेबल फील होत नाही आहे प्रत्येक ठिकाणी शूट करणं। बस पोचते मी आता बँकेमध्ये आणि बँकेतनं आता बाहेर आलेले। मी रात्री शब्दा भिजवला होता, कारण माझ्या जिभेला फोड वगैरे झाले होते। तर तुमच्या भाषेमध्ये काय बोलतात मला माहिती नाही, पण मी याला शब्दा बोलते। हा काळा कलरचा असतो आणि भिजवला की हा फुलतो आणि व्हाईट असं त्याला कवर होतं। तर मी तो रात्री भिजवलेला आणि आता मी तो खाते, कारण सकाळी मी विसरले हे खायला। आणि राहिलं कामाचं, तर काम मी संध्याकाळी आटपेल। आता बाकीचे जे आहेत ते दमले खूप आणि शब्दा खाऊन थोडा आराम करते। आणि हे बघा हा जुगाड जो मी केलेला आहे, सकाळी चेअर जी मी तुटलेली ती व्यवस्थित केली। आता असं वाटत पण नाही ही चेअर तुटली होती, खूप सुंदर झालेली आहे। आणि आता कोणी घरी गेस्ट जरी आलेत तरी अनकम्फर्टेबल मला फील होणार नाही आहे। त्यावेळेस मला खूप अनकम्फर्टेबल फील होत होतं ज्यावेळेस माझ्याकडे पॅन्थरचे लोक आले होते आणि मला अनकम्फर्टेबल एवढं झालेलं की विचारू नका।